मधुकर चौधरी यांनी 30 वर्ष मंत्रिपदाची धुरा सांभाळत सर्व विभागाला न्याय दिला असून शिक्षण क्षेत्रात त्यांची उल्लेखनीय कामगिरी केली। आज तर ते सभापती असते तर 5 वर्षात ज्या घडामोडी घडल्या त्या घडल्या नसत्या व फोडाफाडीचे राजकारणही झाले नसते, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मधुकरराव चौधरी यांच्या कार्याचा गौरव या प्रसंगी केला। विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकर चौधरी यांच्या 14व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन आमदार शिरीष चौधरी व मधुस्नेह परिवारातर्फे रविवारी दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता खिरोदा येथे करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। कोरोना महामारीच्या काळात प्रशासन गतिमान करून रुग्णांचे प्राण वाचवणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, अनिल देशमुख, सतेज पाटील यांचा यावेळी गौरव करण्यात आला। तसेच केळीचा समावेश विमा योजनेतून केल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांचा सन्मानपत्र व केळीचा घड देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे, माजी आमदार दिलीप सोनवणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार रमेश चौधरी, दिलीप बोडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू बंगाडे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, खंडोबा देवस्थानचे प्रमुख महंत पुरुषोत्तम दास महाराज, माजी आमदार सुधीर तांबे, माजी महापौर जयश्री महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। ही 2-2.5 वर्षापूर्वी कोरोनाचं संकट आलं, त्या संकटामध्ये ज्यांनी काम केलं त्यांचा कौतुकाचा सोहळा करणं ही कल्पना खरोखर कोणाला न सुचलेली कल्पना श्रीदादा तुम्हाला सुचलेली आहे, याच्याकरता आमच्या सगळ्यांच्या वतीने पहिले आभार मानले पाहिजे। खरं ते 19ला सरकार आलं, आम्ही शपथविधी घेतला, नोव्हेंबरमध्ये शपथ 28 नोव्हेंबरला आणि फेब्रुवारीपासून कोरोनाचं संकट सुरू झालं। संकट जागतिक होतं, परंतु ते आपल्याला कशा चांगल्या पद्धतीने हाताळता येईल माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ते मुख्यमंत्री म्हणून आणि आम्ही मंत्रिमंडळ कसं चांगलं हाताळता येईल याचा विचार करत होतो। खूप अंगावर काटा यावं अशी परिस्थिती होती। रोज लोक झपाट्यानं रुग्णालयात भरती होत होते, अनेक ठिकाणी रुग्णालयात चालवायची अशी परिस्थिती। ज्याला कोरोना व्हायचा त्याला एका खोलीत ठेवावं लागायचं, त्याची घरची मंडळी सुद्धा ताट लुटून द्यायची अशी अवस्था होती। घरचं माणूस सुद्धा जास्त राहिलं नव्हतं अशी परिस्थिती होती। हे सगळं संकट महाभयानक संकट होतं, पण त्यामध्ये महाराष्ट्र हा देशात आणि जगात ज्यांनी सगळ्यात सुंदर पद्धतीने कोरोनाचं संकट हाताळलं त्यामध्ये आपलं नाव आहे, हे मी आपल्या सगळ्यांना सांगेल, महाराष्ट्राचं नाव आहे। माननीय उद्धवजींचं नेतृत्व होतं, त्यांचा संवाद जो लोकांशी असायचा तो खूप सुंदर पद्धतीने असायचा। ते घरातला कुटुंबातला प्रमुख मांडावा, एखादा विषय मांडावा त्या पद्धतीने मांडत असायचे। त्यामध्ये सगळे विभाग होते। खरे तर महसूल खातं कलेक्टर असल्यामुळं आमचा संबंध होता, कलेक्टर जबाबदार होता, पोलीस खातं गृह खातं होतं, पोलिसांची जबाबदारी खूप वाढलेली होती, परंतु इतरही खात्यांची खूप मदत होती, सगळ्यांची मदत घालत होती। पण आरोग्य खातं हे त्यामधलं एक प्रमुख खातं होतं आणि त्यावेळेस राजेश भैयानं जे काम केलं त्याचं कौतुक हे निश्चितपणे सगळीकडे झालेलं आहे की झुकून देऊन काम मालेगावमध्ये त्यांनी बैठक राजेश भैयानं स्वतः घेतली होती आणि तिथले आमदार सलाईन लावलेल्या स्थितीमध्ये शेजारी येऊन बसले। मीटिंग पाहत होतो युट्यूबवर, मीटिंग संपल्यावर मी आमदाराला फोन लावला, अहो तुम्ही सलाईन लावलेलं आहे, तो मंत्री बसलाय शेजारी, तुम्ही कोरोना असेल तर तसं नको, ते म्हणजे काळजी नका करू, मला कोरोनाने हे सिद्ध झाल्यावर मी बसलो, काही असो, परंतु इतक्या धाडसानं त्यांनी काम केलं आणि त्याला त्या अधिकारी वर्ग सगळ्यांचंच खूप कौतुक केलं पाहिजे। आणि या निमित्तानं खऱ्या अर्थानं तुम्ही अत्यंत चांगलं कौतुक या कामाचं केलं, याचा तुमचे आभार या निमित्तानं मानतो। खरं ते एक आदरणीय बाळासाहेब मधुकरजी चौधरी यांचा वारसा हा खूप मोठा आहे, परंतु धनाजी नानांनी त्या काळामध्ये आपल्या पोलीस प्रमुखाच्या पदाचा राजीनामा देऊन ते उतरले लोकांमध्ये, तो गांधींचा विचार त्यांनी वाढवण्यास सुरुवात केली
आणि तो विचार दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचला. म्हणून 1936 सालचं अधिवेशन, काँग्रेस अधिवेशन प्रथम ग्रामीण भागामध्ये फैजपूरला झालं. सोपी जबाबदारी नव्हती. तुम्ही कल्पना करा ते कालखंड कसा होता. त्या कालखंडामध्ये सर्व देशातले मंत्री, सर्व देशात त्यावेळेस सुद्धा मंत्रिमंडळ असायचं, कौन्सिल, सगळे प्रमुख इथे आले होते. आणि म्हणून ही भूमी तुमचा काय अभिमान वाटला पाहिजे, महाराष्ट्राला अभिमान वाटला पाहिजे, तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की फैजपूर असेल हे महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने आणि सर्व नेत्यांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेली अशी भूमी आहे. आणि हा मोठा वारसा धनाजी नानांचा पुढे बाळासाहेबांनी, आदरणीय मधुकरराव चौधरी साहेबांनी चालवला. अत्यंत समर्थपणे चालवला. ज्या ज्या मंत्रिपदात ते असायचे त्यांचे निर्णय अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितले. पण शिक्षण मंत्री म्हणून त्यांचं केलेलं काम हे उल्लेखनीय कायम राहील, इतिहासामध्ये नोंद घेतली जाईल. इतकं सुंदर काम त्यांचं होतं. हे आपण पाहतो जिथं समृद्ध भाग आहे, बागायत भाग आहे, चांगली परिस्थिती आहे, तिथले मुलं शिक्षणात पुढे जात नाही. परंतु खानदेश आणि तुमचा हा सगळा विभाग एका बाजूला समृद्ध आहे, विचारानं समृद्ध आहे, दुसऱ्या बाजूला शिक्षण सुद्धा चांगलं आहे. यामध्ये हा मोठा वारसा आपल्याला कारणीभूत झालेला आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. आदरणीय बाळासाहेब चौधरी साहेबांचा आणि माझा 90 ते 95च्या कालखंडामध्ये ते अध्यक्ष होते विधानसभेचे आणि मी त्यावेळेस सदस्य होतो. मी त्यांचा करारीपणा पाहिला, सभागृह चालवण्याची पद्धत पाहिली. एक भाग अध्यक्ष खुर्चीवर असल्यावर सगळं सभागृह कसं चालवावं याचं आदर्श उदाहरण आदरणीय बाळासाहेब मधुकररावजी चौधरी साहेबांनी घालून दिलेलं तुम्हाला सांगतो. अत्यंत कडक शिस्तीत, कोणाला चुकीचं बिलकुल बोलू देणार नाही. बस खाली बसा म्हणलं की खालीच बसला पाहिजे सदस्य. ही ताकद त्यांच्या जबाब त्यांची होती. ते वैशिष्ट्य त्यांच्यामध्ये पाहावंच आम्हाला सगळ्यांना मिळालं. तो वारसा आणखी पुढे पाहतोय आपण की आमचे मित्र जो वारसा चालवतायत, अत्यंत समर्थपणे वारसा त्यांनी चालवलेला आपण सर्वजण पाहतो. श्री दादांच्या निमित्तानं तो निवड वारसा राज्य पातळीला नाही, राज्य पातळीचं ते काम आहे त्यांचं, सगळ्यांना आपण त्यांच्याबद्दल वाटते. परंतु इथे सुद्धा मी कायम कार्यक्रमाला आहे, एकदम सुंदर कार्यक्रम नियोजन, शिक्षणाची व्यवस्था, मतदारसंघ सांभाळणं हे सुद्धा आदर्श पद्धतीने कसं असावं हे शिरीष दादांनी घालून दिलेला वारसा हा अत्यंत महत्वाचा आहे असं मी या निमित्तानं मानतो. हे कुठेतरी इतिहास लक्षात ठेवलं पाहिजे आपण, तर जो चांगलं काम करतो त्याचं कौतुक हे झालं पाहिजे. आणि त्या पद्धतीने शिरीष दादांचं काम सुद्धा अत्यंत सुंदर रीतीने चाललेलं आपण सर्वजण पाहतो. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, सर्वजण धनंजयचा उल्लेख इथे झाला. धनंजय 2-3 कार्यक्रमामध्ये दिसल्यानंतर मीच श्री दादांना म्हणलं की पुढचा आमदार मला दिसतो. बऱ्याच वेळा बाप काही घ्यायला तयार होत नाही बरं का, किंवा दादा माझी तब्येत बरी आहे, त्याचं बरंच वर्ष असे म्हणणारे बाप आहेत. तुम्हाला गमतीदार सांगतो मी, नंदुरबारच्या लोकसभेची निवडणूक आता चालू होती आणि नंदुरबारला उमेदवार कोण विचारावं तो नाही म्हणायचा, प्रत्येक जण नाही म्हणायचा. मागचा अनुभव वाईट, पुढचा उमेदवार फार ताकदवानी, अनेक अर्थांना ताकदवानी म्हणायचे. कसं व्हायचं, केसी पाडवीला आज सगळं करीत होते. त्याच्या याच्यात एकदा केसी पाडवी माझ्याकडे गोवाला घेऊन आले. एका मीटिंग मध्ये होतं आणि तिथे गोवाला घेऊन आले. मी केसी पाडवीला विचारला, हा कोण? मी मुलगा काय करतो? वकिली करतो. मी म्हटलं केसी तुम्ही आता सोडून द्या, आम्हाला उमेदवार मिळाला. केसीचं गोवाला पाडवी हा शोध माझा आहे बरं का. पटवाला लागला बापाला मी, परंतु शेवटी तयार झालं, आज तो खासदार झाला. मला असं वाटतं की धनंजयच्या रूपानं पुढचा आमदार आणि पुढचा भविष्यकाळ आणि राज्य पातळीवर देश पातळीचा भविष्यकाळ घडवण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर असं म्हणलं तर वावलं करणार नाही. मला त्यामध्ये तितकंच फ्रेश, तरतरीत आणि हुशार मुलगा मला धनंजयच्या रूपानं मिळालेला आहे. आणि आज तर शिक्षण तर सगळ्यांनीच करून टाकले, माझी काय हरकत नाही म्हटले. त्यामुळे आता कामात लागा. श्रीत आता मान्य केला तर प्रश्न राहील. त्यामुळे काय नाही, काम करा. आपली परंपरा, विचार आपला जो आहे खरं म्हणजे इतकं भाग्यवान तुम्ही आहात. साने गुरुजींचे भूमीला मानलं जातं, बहिणाबाईंची भूमी मानलं जातं.
धनाजी नानांची भूमी मानलं जातं. किती वारसा, किती मोठा वारसा, विचाराचा वारसा आहे तो, पुरोगामी विचाराचा वारसा, संतांच्या विचाराचा वारसा. संत ज्ञानेश्वराच्या रसायनाचा सांगतो आपल्या सगळ्यांचा विचार आहे, पुरोगामी विचार आहे. जे राज्यघटनेचे विचार ते आपले विचार आहेत. आणि म्हणून हा विचार पुढे नेण्याचं काम या भूमीतून आणखी चांगल्या पद्धतीने व्हावं याकरता आमच्या सगळ्या शुभेच्छा भक्कमपणे पाठवशी असं तो बघा. आता जागा करायचं शिकून घेतो, त्यामुळं हा वारसा तुम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने चालवा त्याची मला खात्री आहे. आपल्या सगळ्यांना स्मृतिदिन अभिवादन करतो मी आदरणीय बाळासाहेब मधुकर चौधरी साहेबांना आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा पुढील कार्यात शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द. सर्व नेत्यांनी त्यांचे साथ दिला, श्रीदादांची परवानगी घेऊन दिला. तुम्ही आता धनंजयांना राजकारणात सक्रिय करा. ज्या प्रकारे धनाजी नानांनी बाळासाहेबांना घडवलं, ज्याप्रमाणे बाळासाहेब चौधरींनी श्रीदादांना घडवलं, त्याचप्रमाणे आता हा एक मोठा या परिवाराचा वारसा आहे. वारसा पुढे चालवायचं काम आता युवा नेते धनंजय चौधरी यांच्या हाती सोपवावं. म्हणजे सर्व नेत्यांनी मान्यता दिली, मला खात्री आहे तुमची देखील या ठिकाणी निश्चितच मान्यता असणार आहे. सुरुवातीलाच मी श्रीदादांचे धन्यवाद व्यक्त करतो. हा आगळा वेगळा कृतज्ञता सोहळा आयोजित केलेला आहे. उद्धवजी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटलंय की काम एखादं झालं तर माणसं विसरून जातात. कोविड काळामध्ये केलेलं काम सर्व दिग्गजांनी, मग आरोग्यमंत्री म्हणून राजेश असतील, महसूल मंत्री म्हणून बाळासाहेब असतील, त्यांचे सर्व पक्षाचे नेते म्हणून मंत्रिमंडळात काम करत होते, माझ्याबरोबर ते महसूल मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि गृहराज्यमंत्री म्हणून सतेज पाटलांनी जे केलं त्या सर्वांचा नेता अनिलजी देशमुख हे गृहमंत्री म्हणून देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली, ते देखील आता थोड्या वेळात येत आहेत. सगळ्यांचा कृतज्ञता सोहळा यांचा आभार प्रदर्शन करण्याकरता आपल्या सर्वांना इथं निमंत्रित केलेलं आहे. खरोखरीच हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. म्हणून श्रीदादा तुमचे आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे आम्ही सर्व धन्यवाद व्यक्त करतो. माणसं विसरून जातात, आम्ही काम करत राहतो, एखादं काम झालं एखादं झालं नाही, पण त्याची आठवण ठेवणं आणि इतक्या वर्षानंतर आज आठवण ठेवून त्याची कृतज्ञता व्यक्त करणं एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण केला. आज या निमित्तानं आपण धनाजी नानांच्या कामाचा, त्यानंतर बाळासाहेब मधुकरराजे चौधरी यांच्या कामाचा परामर्श घेतला. जेव्हा आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीनंतर 1990च्या सुमारात बाळासाहेब चौधरी महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती झाले तेव्हा त्याच वेळेला मला वाटतं मी पहिल्यांदा लोकसभेला निवडून गेलो होतो. त्यामुळे विधानसभेत काय चाललंय त्याचा आमचा काही फारसा संबंध यायचा नाही आणि लोकसभेत काय चाललंय इथले कुणी स्थानिक लोकप्रतिनिधी काय लक्ष द्यायचं आहे. कधीतरी आमची एखाद दुसरी औपचारिक बैठक होत असे, ते जेव्हा सभापतींच्या स्पीकर्स मिटिंगला यायचे किंवा आम्ही कधीतरी कामानिमित्त मुंबईला मी येत असे त्यावेळेला एखाद दुसऱ्या वेळेला भेट झाली. पण मधुकररावजी चौधरी यांची कीर्ती इतकी महान होती. पहिल्यांदा ते 57 साली निवडणुकीला उभं राहिले. संयुक्त महाराष्ट्राचं वातावरण होतं. आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये देखील प्रचंड वेगाने संयुक्त महाराष्ट्रानं आणि महाराष्ट्र राज्याची स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली पाहिजे म्हणून आंदोलन पेटलं होतं. त्यावेळेला मधुकररावजी पहिल्यांदा निवडून आले आणि ते निवडून येणं इतकं महत्वाचं होतं की स्वर्गीय त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पहिल्या टर्मला त्यांना मंत्रिपदाची संधी दिली. आज आमच्या सगळ्या सहकार्याने माहिती आहे की मंत्री व्हायला किती वेळ वाटवा लागेल. बाळासाहेबांची तर 8वी टर्म आहे आमदार, पण त्यांच्यामध्ये त्यांनी गुण पाहिले, राजकीय परंपरा पाहिली आणि धनाजी नानांचा सुपुत्र मधुकररावजींना पहिल्या टर्मला त्यांनी मंत्री केलं. पुढे ते जवळजवळ 30 वर्ष
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ते मंत्री राहिले नाही. तरी खरं म्हणजे मंत्रिमंडळाचं नुसतं औपचारिक मंत्रिमंडळ नाही केलं, प्रत्येक मंत्रिमंडळाने न्याय दिला. आमदार असताना या परिसरामध्ये 16 धरणाची निर्मिती केली. जळगाव जिल्हा हा तापी परिसर, सातपुडा परिसर सुजलाम सुफलाम केला. विद्युतीकरण केले या परिसराचं. तापी खोऱ्याचा पाणी वाटपाचा ऐतिहासिक निर्णय पाटबंधारे मंत्री म्हणून असताना केला. प्रक्रिया उद्योग सुरू केले, साखर कारखाने, सूतगिरणी असतील, दूध संघ सुरू केलं. पण शिक्षण प्रसाराचं प्रचंड मोठं काम या परिसरातलं बाळासाहेब चौधरी यांनी केलं. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना असेल, इथे इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना असेल, त्याचबरोबर औद्योगिकरणाकरता जळगावचं विमानतळ असेल, इथं केंद्र सरकारचे सार्वजनिक उपक्रम येण्यामध्ये भूमिका असेल, खूप मोठं इथं या ठिकाणी मधुकररावजी चौधरींनी काम केलं. आणि म्हणून आज देखील त्यांचं नाव घेतलं जातं. मी सांगितलं आपल्याला की ते स्पीकर होते, सभापती होते, पण त्यांची कीर्ती मात्र शिक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्री असताना त्यांनी काढलेला व्हाईट पेपर. व्हाईट पेपर म्हणजे शासनाच्या वतीनं एक रणनीती आखायचा प्रश्न असतो, ब्लूप्रिंट तयार करायचा प्रश्न असतो, एक स्ट्रॅटेजी ठरवायचा पत्रिका असते. महाराष्ट्र जनतेला सरकार शिक्षणाबद्दल काय करणार आहे हे सांगायचा तो प्रयत्न असतो. आणि म्हणून स्वर्गीय बाळासाहेब चौधरी यांनी शिक्षणावर केलेला व्हाईट पेपर हा राज्यात प्रसिद्ध झाला. मी मुख्यमंत्री असताना व्हाईट पेपरचा वेगळाच अर्थ काढला गेला, त्याचे मला परिणाम बघावा लागेल. पण व्हाईट पेपर म्हणजे राज्याच्या जनतेशी साधलेला संवाद, दिशा, स्ट्रॅटेजी, ब्ल्यूप्रिंट. अध्यक्ष म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. मला काय त्यांचं अध्यक्ष म्हणून काम पाहता आलं नाही, बाळासाहेबांनी ते पाहिलेलं आहे. पण मला राहून वाटतं की आजच्या या राजकीय घडामोडीच्या गेल्या 5 वर्षामध्ये बाळासाहेब चौधरींसारखा स्पीकर असता तरी राजकारण घडलंच नसतं, पक्षही फुटले नसते, की राज्याला न्याय मिळाला असता. पण नाही मिळाला, हरकत नाही. आता जनतेच्या न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या जनतेने आम्हाला न्याय दिलेला, आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्हाला न्याय मिळेल, मला खात्री आहे. पण शिरीष दादा, तुम्ही आणि सहकार्याने या येणाऱ्या राजकीय संघर्षामध्ये, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चौथ्या पिढीचा तरुण कार्यकर्ता धनंजयला आमच्या नेते मंडळींच्या स्वाधीन करा. सतेज आहेत, बाळासाहेब आहेत, धनाजी नानांचा, बाळासाहेबांचा आणि श्रीदादांचा वारसा धनंजय निश्चितपणे पुढे चालवतील, मला विश्वास आहे.